नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या YouTube चॅनलवरती। स्पॉट राउंड बद्दल मी तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगणार आहेत, केव्हा आणि कुठे आपण अप्लाय करायचं आहे, त्याचबरोबर किती तारखेला स्पॉट राउंड सुरू होणार आहे आणि काही महत्त्वाच्या छोट्याशा ट्रिक्स पण देणार आहे की ज्या ठिकाणी आपल्याला स्पॉट राउंड साठी कसं अप्लाय करता येईल किंवा कशी ब्रांच मिळवता येईल। सुरुवात करतो, थोडंसं तुम्हाला शेड्यूल एक्सप्लेन करून सांगतो की स्पॉट राउंडचं कसं आहे। स्पॉट राउंड बद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे की 28/7/2025 ते 8/9/2025 पर्यंत तुम्हाला 10 वाजेपर्यंत स्पॉट राउंडचं रजिस्ट्रेशन करता येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या। त्यानंतर डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट म्हणजे स्पॉट राउंड साठी किती जागा आहेत त्या ठिकाणी, तर याची माहिती तुम्हाला 8/9/2025 ला दिली जाणार आहे। त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 8/9/2025 ला तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे आपला जो काय मेरिट लिस्ट रँक आहे तो किती आहे यानंतर तुम्हाला कळणार आहे। सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर तुम्ही 9/9/2025 पर्यंत मेल वरती तुमचं जे काय असेल ते तुम्ही ग्रीव्हन्स सेंड करू शकताय। त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट हे झाल्यानंतर 9/9/2025 ला 10 वाजता तुम्हाला तुमची फायनल मेरिट लिस्ट कळणार आहे की तुमचा फायनल रँक किती आहे। त्यानंतर कमेन्समेंट ऑफ द राउंड म्हणजे 9/9/2025 12 नंतर तुमचा राउंड सुरू होणार आहे। हे कोणासाठी? फक्त ए कॅप आणि स्पॉट राउंड साठी। इन्स्टिट्यूट लेवलचा राउंड हा 10 तारखेपासून आहे, लक्षात ठेवा। 9 तारखेपासून तुमचा स्पॉट राउंड सुरू होणार आहे। 9 तारखेपासून लक्षात घ्या। प्रोव्हिजनल शेड्यूल फॉर ऍडमिशन ऍट ए कॅप अँड स्पॉट राउंड। त्यानंतर रिपोर्टिंग कशी करायची आहे? दोन प्रकारचे राउंड असतात, एक असतो जेई मेन थ्रू भरवला जाणारा आणि दुसरा असतो एमएसटी सीईटी पीसीएम ग्रुप थ्रू भरवला जाणारा। तर त्या ठिकाणी अजून तुम्हाला महत्त्वाच्या काही गोष्टी मला सांगायच्या आहेत। मेरिट लिस्ट म्हणजे काय आहे? तर मेरिट लिस्ट मध्ये बरेचशे विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपला जो सीईटीचा रँक आलेला होता ती आहे का? नाही। तर व्हीआयटी तुमच्या मेलला तुम्हाला एक फायनल मेरिट लिस्ट सेंड करणार आहे। तर त्यामध्ये तुमचा जो काय रँक आलेला असेल त्या बेसिसवरती हे मेरिट नंबर आहे। काय? जो तुमचा मेरिट नंबर त्या लिस्ट मध्ये असेल तर त्याच बेसिसवर मेरिट नंबर आहे तुमचा। या ठिकाणी सीईटीचा कन्सिडर केला जाणार नाहीये किंवा जेईचा। जे व्हीआयटीचे आहेत तेच तुमचे कन्सिडर केले जाणार। जर त्याची पीडीएफ मध्ये जर तुमचं नाव असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा मेरिट नंबर तो आहे म्हणून समजा। आता त्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंग टाइम जे आहे, ज्या विद्यार्थ्यांचा जेई थ्रू म्हणजे 1 ते 500 मध्ये असेल, 500 1 ते 1000 मध्ये असेल, 1000 ते 1500 मध्ये असेल तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 10:30, 11:30, 12 असे रिपोर्टिंगचे टायमिंग दिलेले आहेत। त्याचबरोबर एमएसटी सीईटी थ्रू असेल 1 ते 500, 500 ते 1000, 1000 ते 1500 तर त्या विद्यार्थ्यांनी देखील 9 तारखेलाच मंगळवारी या वेळ थांबायचा आहे 1, 1:30, 2 अशा वेळेमध्ये। तर खाली काही इन्स्ट्रक्शन्स पण दिलेले आहेत, तर त्या काय आहेत ते तुम्हाला समजून सांगतो, पूर्ण डिटेलमध्ये नाही। जी ऍडमिशन प्रोसेस होणार आहे ती पूर्णपणे सीटी सेल किंवा गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आहेत त्या बेसिसवरतीच होणार आहे। आता या शेड्यूलमध्ये थोडेफार काही चेंजेस होऊ शकतात। तर त्याचबरोबर पार्किंग जे आहे फोर व्हीलरसाठी, जे विद्यार्थी फोर व्हीलरने कॅम्पसमध्ये येणार असेल तर त्यांच्यासाठी कॅम्पसमध्ये पार्किंग नाहीये। तर अजून पण काही महत्त्वाचे आहेत। जो सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे की कोणत्या कॅम्पसमध्ये स्पॉट राउंड कंडक्ट केला जाणार आहे? कंडक्टेड ऍट व्हीआयटी पुणे बीबीआयडी कॅम्पस। काय? कंडक्टेड ऍट व्हीआयटी पुणे बीबीआयडी कॅम्पस। त्या ठिकाणी तुम्हाला आता त्यांच्या ऑडिटोरियमचे वगैरे पण नावं दिले आहेत, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला काही अडचण आली, कोणाला विचारायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कॅम्पसमध्ये जे काही कोऑर्डिनेटर असतील तर त्यांना विचारू शकताय। इट इज मॅन्डेटरी टू रजिस्टर फॉर ऑल द एस्पिरिंग कॅन्डिडेट्स हु विश टू पार्टिसिपेट इन दिस ए कॅप स्पॉट। द रजिस्ट्रेशन शॅल बी डन ऑन द इन्स्टिट्यूट ऍडमिशन पोर्टल विथ द बिलो लिंक ऑर QR। 8/9/2025 पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय। ज्या विद्यार्थ्यांनी सीटी सेलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा व्हीआयटीच्या वेबसाईटवर, ज्यांनी व्हीआयटीच्या वेबसाईटवर केलेले आहेत किंवा लिंकवर केले त्यांना पुन्हा करायची गरज नाहीये, परंतु पीआयसीटीने असं सक्त सांगितलेलं आहे की ज्यांनी सीटी सेलला भरला आहे त्यांनी आमचा फॉर्म भराच, त्याचं 2000 रुपये पेमेंट करा। तर माझं असं मत राहील की त्या ठिकाणी तुम्हाला हा जो काही QR आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मी ही जी काही QR ची पीडीएफ आहे मी व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करतो। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पीडीएफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करा, जॉईन करा। त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुपवरती पीडीएफ दिसेल, हा QR स्कॅन करा, या ठिकाणी 2000 रुपयाची फी भरा। ज्या विद्यार्थ्यांनी सीटी सेलला फॉर्म भरलेला असेल तर त्यांनी, हे खूप गरजेचं आहे। त्यानंतर बाकी छोटे छोटे काही गोष्टींच्या माहिती तुम्हाला दिलेल्या आहेत। हे सर्व डॉक्युमेंट्स कोणते तुमच्या सोबत असले पाहिजे, त्या ठिकाणी रिटेन्शन लेटर, रिटेन्शन सर्टिफिकेट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन भेटलेलं आहे त्या ठिकाणून घ्यायचं असतंय। तर ही जी काही प्रोसेस आहे, अ कॅन्डिडेट मेरिट नंबर विल बी अनाउन्स मॅक्झिमम 3 टाइम्स। 3दा तुमचं नाव घेतलं जाईल त्या ठिकाणी। जर तुम्ही उपस्थित नसाल, तुमचे मेरिट नंबर, नाव म्हणजे तुमचं मेरिट नंबर घेतला जाईल, परंतु त्या ठिकाणी जर तुम्ही नसाल तर पुढचा मेरिट नंबर त्या ठिकाणी पुकारला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। इफ अ कॅन्डिडेट of a higher merit reports late during the counseling process, he or she
may be considered for allotment of the seats available at that time. Such a candidate shall be given preference for admission over the candidates with lower rank present at that moment. जर चांगल्या रँकिंगचं असेल तर त्याला त्या ठिकाणी चांगली म्हणजे संधी देण्यात येऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. Candidate shall confirm the admission by paying the requisite amount of fees as per the fee structure display on the institute website for ACAP spot seats and by submitting required documents. जे काही तुम्हाला टाइम दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते डॉक्युमेंट तुमचे सबमिट करायचे आहे. ACAPचा आणि त्याचा फी स्ट्रक्चर देखील दिलेला आहे. 4 दिवसांमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटल्यापासून तर 4 दिवसानंतर 4 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सर्व डिसाइड करायचे आहेत, कॉलेजला द्यायचे आहेत आणि जे काही निर्णय असतील ते सगळे तुमचे जे काही ऍडमिशन कमिटी असतील, चेअरमन असतील तर तेच तुमचे कंडक्ट केले जातील. ड्युरिंग दिस राउंड ओनली वन अलॉटमेंट विल बी made to a candidate in one stage of admission. Candidates can appear for betterment in subsequent stages only. Change of branch seat will not be done during the ongoing stage. Candidates once entering the auditorium seminar hall will have to pass through the entire admission process and shall not be allowed to re-enter in the auditorium. म्हणजे याच्यातून एक गोष्ट सांगायची काही मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो डिटेल मध्ये की ही प्रोसेस कशी असणार आहे. जर समजा आता तुम्हाला व्हीआयटी मध्ये सीट भेटली, व्हीआयटी मध्ये सीट भेटल्यानंतर तुम्हाला काय आहे की त्या ठिकाणी जे काही ओपन सीट असतील, म्हणजे आता मी एक कॅन्डिडेट आहे, मला स्पॉट राउंड मध्ये सीट भेटली, परंतु माझ्या अगोदर IT, AIML जे काही ब्रांचेस असतील, AI अजून AIDS, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल, CS माझ्या समोर संपलेला आहे. तर या ब्रांचेस मधून मला ब्रांच निवडायची असते की मला कोणती घ्यायची. तुम्ही असं नाही म्हणू शकत की त्या ठिकाणी नाही मला CS पाहिजे. CS जर संपलेली असेल तर संपली. तुमच्या समोर ज्या ब्रांचेस उपस्थित असतील, ज्या ब्रांचेस अवेलेबल असतील त्या ब्रांच पैकी एक ब्रांच तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही असं सांगू शकत नाही की त्यानंतर जर तुम्ही तिथून ब्रांच घेऊन बाहेर पडले तर तुम्हाला पुन्हा ऑडिटोरियम मध्ये येता येत नाही, तुम्हाला ती ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करावी लागते. परंतु जो ऍडिशनल राउंड व्हीआयटी पुन्हा कंडक्ट करेल त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे त्या सर्व गोष्टींची माहिती व्हीआयटीच्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला भेटेल. जर त्या ठिकाणी कॉम्प्युटर किंवा जी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सारखी ब्रांच जर त्या ठिकाणी अवेलेबल असेल तर तुम्ही ती ऍडिशनल राउंड मध्ये घेऊ शकताय. परंतु जर संपलेली असेल सीट तर त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकत नाही. ही महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात घ्या. परंतु माझा आता व्हीआयटी साठी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी राहील की काय करायचं असतं, व्हीआयटी मध्ये स्पॉट राउंडला गेल्यानंतर काय करायचं. आता तुम्हाला बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये CSIT भेटलेलं असतं. तुम्ही व्हीआयटी मध्ये स्पेशलायझेशन रिलेटेड ब्रांचेस किंवा CS साठी येतात. इथून तुम्हाला ऍडमिशन, इथं जर ऍडमिशन कन्फर्म झालं किंवा व्हीआयटी मध्ये जर तुम्हाला सीट भेटली तर इकडचं ऍडमिशन तुम्हाला काय करायचं असतं, कॅन्सल करायचं असतं. तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करता, इथं रिपोर्टिंग करता. मग इथं तुम्हाला जर व्हीआयटी मध्ये CSE AIML ब्रांच भेटली, काय CSE AIML ब्रांच भेटली, मग तुम्हाला असं वाटत असेल की मला CSIT भेटला पाहिजे, मग यासाठी काय असतो, ऍडिशनल स्पॉट राउंड असतो. ऍडिशनल स्पॉट राउंड म्हणजे ज्या वॅकंट सीट असतात. आता हे वॅकंट होतात कशा पुन्हा, जर एखाद्याला व्हीआयटी IT भेटलेला असेल तर तो काय करतो, व्हीआयटी CS साठी प्रयत्न करतो. ठीक आहे, तो वॅकंट CS ची सीट घेतो, परंतु इथे IT ला पण सीट वॅकंट होते ना. अलग लक्षात काय, जर एखाद्याने ऍडमिशन व्हीआयटी IT मध्ये घेतलेलं असेल आणि तो नंतर व्हीआयटी CS घेतो तर CS मधली सीट घेतो, परंतु IT मध्ये सीट वॅकंट होते. असंच AIML CSE AIML ला घेतलेलं असेल, जर त्याला व्हीआयटी CS भेटलं तर ती सीट घेतो, परंतु AIML मध्ये सीट वॅकन्स होते. तर यासाठी ऍडिशनल स्पॉट राउंड कंडक्ट केला जातो. ठीक आहे, तुम्हाला जर या ठिकाणी AIML भेटलेलं असेल तर तुम्हाला ऍडिशनल स्पॉट राउंड मध्ये CSIT भेटू शकतं. अशा प्रकारे तुम्हाला स्पॉट राउंड हँडल करायचा असतो. त्यासाठी एक गोष्ट महत्वाची, फिजिकली त्या ठिकाणी कॅम्पस मध्ये असणं आवश्यक आहे. काय काय डॉक्युमेंट्स तुमच्या सोबत लागतील, त्या सर्व डॉक्युमेंट, जी काही तुमची फाईल असेल ती सर्व फाईल तुमच्या सोबत असू द्या. अजून माहिती द्यायची आहे की व्हीआयटी मध्ये जे ACAPच्या फीज आहेत त्या कशा प्रकारे तुम्हाला भरावे लागणार आहेत आणि त्याचे काही नियम आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्टचा नियम धरायचा तुम्हाला, तर जी काही ओपन कॅटेगरी आहे किंवा जो ओपन OMS कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी किती फी आहे, 2,12,165 रुपये. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला DD काढायचा आहे. DD कॉलेजच्या नावाने DD काढायचा आहे. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाने DD काढा. त्या ठिकाणी तुम्ही तुमची फी भरू शकता. OBC कॅन्डिडेट आहे, NT आहे, SBC आहे, SC ST आहे, OBC गर्ल्स आहे आणि PWD आणि ऑर्फन या विद्यार्थ्यांचं जर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल, 2.5 लाखापेक्षा जर कमी उत्पन्न असेल, इन्कम सर्टिफिकेटवर जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर त्या विद्यार्थ्यांना ही कॅटेगरीची फी लागू होते. काय,
33,000 रुपये, सॉरी 1,22,600 पासून तर 33,000 पर्यंत फी लागू होते. जर तुमचं उत्पन्न याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 2,12,165 रुपये फी भरावी लागू शकते. तर ही अशी प्रोसेस आहे, ज्या त्या आपल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी बघून घ्या. नेट बँकिंग पण ते तुम्हाला सर्व सुविधा दिलेल्या आहेत त्यांनी, आणि जो GR आहे तो दिलेला आहे की 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अगोदर 1.5 म्हणजे 1.5 लाख होतं, SC ST कॅटेगरीसाठी 2.5 लाख होतं, तर ते आता 2.5 लाख सगळ्याच विद्यार्थ्यांना झालेलं आहे जे कॅटेगरीचे असतील. तर त्या विद्यार्थ्यांना तेवढीच फी कॉलेजला भरावी लागणार आहे ॲट द टाइम स्पॉट राऊंडला ज्यावेळेस ते विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहे. आता एलिजिबिलिटी अँड युनिव्हर्सिटी फीज आर सब्जेक्ट टू चेंज ॲज पर द SPPO सर्क्युलर्स. एलिजिबिलिटी फीज फॉर फ्रॉम आउटसाइड द स्टेट ऑफ महाराष्ट्र टू बी टेकन 1100 इंस्टेड ऑफ 600. DBT scholarship is applicable for only eligible category students after his or her scrutiny of documents. Income limit 2.5 lakhs as per the letter issued by Assistant Director OBC Welfare Pune Government of Maharashtra 29/8/2025. तर ह्या गोष्टींची एक फार महत्त्वाची एक अपडेट आहे की VITचा जो A-कॅप आहे तो सगळा स्कॉलरशिप बेसिसवरतीच होणार आहे. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली का, SEBC कॅन्डिडेट असेल, EWS कॅन्डिडेट असेल किंवा EBC कॅन्डिडेट असेल, यांना किती फी भरावी लागू शकते, तर यांना ओपनचीच फी भरावी लागू शकते 2,12,165 रुपये. ह्या गोष्टींची काळजी घ्या. तर या ठिकाणी तुम्हाला जे काही कॅटेगरी आहे त्यानुसारच ती तुम्हाला फी भरावी लागते. तर त्या विद्यार्थ्यांसाठी 2,12,165 रुपये फी लागणार आहे. ही तुम्हाला फी स्ट्रक्चरची अपडेट आहे VIT साठी.